आज जिलो उद्याचा कोणाचा भरोसा नाही, काय होईल काय सांगता येत नाही. आणि अशातच हा क्षण आपल्या समोर उभा आहे की आपण आपल्या शाळेतनं गायकवाड सरांना निरोप देत आहोत. आज जे शाळेचं रूप दिसतंय, आज आपल्याला बसावंसं वाटतंय, आज आपल्याला शाळा हवी हवीशी वाटते. या शाळेच्या बदलत्या रूपामध्ये गायकवाड सरांचा फार मोठा वाटा आहे. शाळा काय होती, कशी बदलत गेली हे तुम्ही पहिलीपासून ते 7वी पर्यंत येता बघितले असाल. आपल्याला आदर असतो, ज्याच्याबद्दल आपल्याला आपुलकी असते. तर असेही विद्यार्थी येतात. तर पूर्वी आपल्या शाळेच्या वतीने निरोप घेण्याचा कार्यक्रम आपण करत आहोत. तर ठीक आहे. एवढे छान आहे. अरे वा. ए फोटो खींच सर, शूटिंग भी निकाला फोटो. त्या पद्धतीचा असेल, कठीण असेल, क्रोध असेल, पण ते स्वतःला मॅनेज करतात आणि मॅनेज करून ते त्याला समायोजन करून घेतात स्वतःमध्ये. शाळा ही एक कुटुंब असते आणि त्याच्यामध्ये शिक्षक वर्ग जर त्यांचे जर स्वभाव एकमेकांना जर मॅच झाले तर त्या शाळेचा विकास आणखी होतो. पण जर त्यांच्यातच मिसमॅच होत असेल तर शाळा पण चांगली होत नाही. आणि हा अनुभव आम्हाला कित्येक वर्ष आहे. कठोर मनी ही हळवी होतात निरोपाचा क्षण आल्यावर. कठोर मनी ही हळवी होतात निरोपाचा क्षण आल्यावर. आज आदरणीय व्यासपीठ, विद्यार्थी आणि जमलेल्या माझ्या मित्रांनो, मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार, नेतृत्व शानदार असे सर्व समावेशक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले आपले गायकवाड सर आज आपण त्यांना एक निरोप देण्यासाठी जमलो आहोत. निरोप म्हणजे पुढच्या कामासाठी आता आपण सदिच्छा देणार आहोत. सदिच्छा समारंभ आहे. ओके. आपण सगळेजण जमणार असं वाटलं नव्हतं. 1 वर्षापूर्वीपासून मी बोललो होतो माझी बदली होणार आहे, पण ती 1 वर्षाची मुदत आतापर्यंत आजच्या दिवसापर्यंत थांबली. वाईट वाटतं समजा, कारण काय होतंय, आपण जेव्हा आता इथे आलो सर आणि मी एकत्र आलो, नंतर त्याच्याबरोबर देवराटकर सर आले, आणखी आपले बाजारमात्रे सर गेले. एकेकाला निरोप देता येता निरोपाची वेळ माझ्यापर्यंत आली. तत्पूर्वी आपण सरांचा पण निरोप देणार होतो आणि त्यानंतर आमचा होणारच होता, पण ती वेळ एवढ्या लवकर लगेच होईल असं वाटलं नव्हतं. वाईट वाटतं पण आनंद पण आहे. कारण काय, जर बदल हा सुस्तर नियम आहे, त्यानुसार आपण प्रवाहाबरोबर हात जाणं योग्य असतं. कुठं झालेलं तुम्हाला बघायला खूप आवडेल. ह्या जगात असेपर्यंत तुम्ही भेटत राहा आणि आपण पण भेटत राहू. कारण ही कर्मभूमी, जन्मभूमी ही उरणच आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आभार मानून मी इथं तुमची रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.